की दूध पालेभाज्या धान्य सगळं बंद करू. त्यांनी मुंबईकरांचा काय दोष आहे याच्यामध्ये? त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्याला नाही दिलं, त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने, आमचे नेट बंद केले, आम्हाला काय तेल मीठ घ्यायचं दुकानं बंद केली, आम्ही काय पर्याय करायचा आहे? बिगर डिझेलवर गाड्या चालायची तयारी केली आहे हे कोणालाच माहित नसतं. ते जर डिझेल बंद केलं ना, आम्ही बी इतके नमुने येतं बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे गेलेले असले तिथून पुढे, त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडात चाललेली संगत, आम्ही चुली पेटीणार 3-3 इटा घेतल्यात आम्ही, ही कोणी की थोडी झाली भाजी बाजरी सुरू आम्ही. हा तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार, आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार, भाजीपाला नाही देणार. आम्ही इकडे त्याचं तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही. तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही, ते बी देणार नाही आम्ही. सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही, डाळी धुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या. तुम्हाला डाळी धुळी नाही काही नाही. तुम्ही काय करायचं, ते टोपल्याच्या काड्या काढायच्या आणि त्याच खायच्या. तुम्हाला चान्सच नाही दुसरा. तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतो. तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल तसा तुम्हाला त्रास होणार. नाही मिले तर तिथंच झोपेंगे आम्ही. जिथं जिथं गाड्या उभं राहील तिथं तिथंच आम सगळे बसले पाहिजे. काय मुंबईमध्ये जेवढे ग्राउंड आहेत तेवढे, पण आंदोलनाच्या आसपासचे जेवढे तेवढे पण मागितले. तुम्हाला त्या अधिकृत 10 तारखेच्या नंतर सगळी माहिती मिळेल कोणते कोणते झाले. तसंच जाऊन बसणार नाही मिळालं म्हणजे काय, मुंबई आमची नाही काय, त्यांची काय एकटेची काय नाही बसून गेलं तर म्हणजे काय. मुंबई महाराष्ट्रातली सगळे दुनियातील येते, परदेशातले सगळे दुनियातले लोक आहेत काळे पांढरे. आम्ही काय महाराष्ट्रातले, आम्हाला बघून द्यायचं नाही का कोणाचं घर कसं आहे, इमान कसं आहे, कोणाच्या कंपन्या कशा आहेत, मंत्रालय कसं असतं, मंत्री कुठं झोपवतो, समुद्राच्या कडीला काय काय असतं आम्ही बघायला नाही का. आम्ही बघायला यायला पाहिजे ना आमची मुंबई. ते सांगा तुम्ही महाराष्ट्रात जातो आसामला राहायला मग आम्ही. दादा तुम्ही आता मुंबईला जाणार आहे, या पायी मोर्चा दरम्यान एखादी घटना घडली, जागोल झाली किंवा कोणी या आंदोलनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला जबाबदार सरकार. आम्ही करणारच नाही. आम्ही का मागे जळपोळ केली काय, त्याच्या पाहुणे घाटे त्यांनीच जळीलं. मराठीत लोक तिथे ते जे ते परीन त्याच्याच गाड्यात गुतेणार, आम्ही तिकडे त्याच्याच गाड्यात उतरणार. कारण आमचे लोक शांततेत चाललेले आहेत रोड. ते जाळपोळीचा आमचा काही संबंध नाही. ते काढायचं सुद्धा नाही सरकारने फिरून, फक्त जाऊ द्यायचं त्यांनी, किंवा मग 20 तारखेच्या त्यांनी संयमानं मार्ग काढायचा, तोडगा काढायचा. पण कायदा पारित केलेला चर्चा सोसायटी नको, ते 7 महिने तेच लपड होतं, आता बंद. म्हणजे आम्हाला म्हणजे काय दिल्यावर काय आम्हाला आवश्यक आहे मुंबई जायची. आमची फाईटच आरक्षणासाठी नाही, तिथं विजयात रूपांतर करून मग आम्ही वाया घेऊन देणार का, विजयात रूपांतर होणार तिचं असं कसं. पण सरकारनं मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन हे गांभीर्यानं घ्यावं, ही सरकारला आमची मनापासून मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या विनंती की तुम्ही गांभीर्यानं घ्या. तुम्ही हसण्यावरती सहज हा मुद्दा नेऊ नका, कारण याचे दुर्गामी परिणाम खूप सरकारला मग भोगावे लागणार आहे. आम्ही मात्र मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मुंबईसह महाराष्ट्रातला एकही मराठा हटणार नाही. आणि मराठ्यांनी उद्यापासून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागावं, ही सगळ्याला विनंती. सगळ्या पत्रकार बांधवांचे आम्ही मुंबईकरांचे मनापासून धन्यवाद. सगळ्याला जेवायला केलेले, जेवल्याशिवाय कुणी मुंबईच्या बांधवांनी कोणी जायचं नाही.